इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज पुढचा भाग आपण बघतो आहोत. रामकृष्ण परमहंसांचे वडील क्षुदीराम, त्यांना प्रवासाची खूप आवड होती आणि खूप प्रवास ते करत. एकदा ते गयेला गेले होते आणि गयेला गदाधराच्या मंदिरात ध्यान लावून बसले होते. ध्यान लावून बसल्यावर त्यांना काहीतरी विलक्षण जाणवलं. गदाधराची मूर्ती आणि त्यांच्या डोळ्यातनं येणाऱ्या धारा. रात्री त्यांना दृष्टांत झाला की मी तुझ्या पोटी येणार आहे. वय वर्ष त्यांचं 56 होतं आणि त्यांनी गदाधरांना सांगितलं की अरे 18 विश्व दारिद्र्य आमच्या घरी आहे, काहीच नाही, मी तुझी सोयच करू शकणार नाही, तर तू कृपा करून आमच्या घरी येऊ नकोस. गदाधरांनी सांगितलं नाही नाही, मी तर तुझ्या घरी येणारच आहे. ते चिंतेत पडले. परमेश्वर जर आपल्या घरी येईल तर आपण त्याला खाऊ काय घालायचं, त्याचा सांभाळ कसा करायचा. इकडे ज्या चंद्रमणी आहेत म्हणजे रामकृष्ण परमहंसांची आई, तर कामार पुकर मध्ये भगवान शंकराच्या मंदिरात त्या बसल्या होत्या आणि मंदिरात बसल्यावर त्यांना जाणवलं की भगवान शंकराच्या पिंडीतून एक ज्योत आली आहे आणि त्यांच्यात ती आत गेलेली आहे. त्यांना तो विलक्षण अनुभव वाटला आणि जेव्हा हे नवरा बायको घरी भेटलेत तेव्हा त्यांनी एकमेकांच्या दृष्टांताबद्दल सांगितलं आणि 17 फेब्रुवारी 1836 रोजी रामकृष्ण परमहंसांचा जन्म झाला. मास्टर्स, लहानपणी जर आपण त्यांचं वर्णन बघितलं तर ते विलक्षण हट्टी होते. एखादा हट्टी मुलगा कसा असतो की नाही, मी आता साधना म्हणजे साधनाच करीन, मी आता परमेश्वराचं नामस्मरणच करीन, मला काही खायला प्यायला नको. म्हणजे अगदी बालपणापासून त्यांचं संपूर्ण लक्ष, संपूर्ण चिंतन हे परमेश्वराच्या ठाई होतं. अतिशय बुद्धिमान, स्मरणशक्तीत अगदी तल्लख. शाळेत घातलं होतं पण त्यांचं विशेष मन त्या अभ्यासाकडे काही वळत नव्हतं. एक दिवस त्यांनी आपल्या शिक्षकांना प्रश्न केला की हे जे तुम्ही आम्हाला ज्ञान देत आहात ते ज्ञान कशासाठी. शिक्षक हसले आणि म्हणाले, अरे ही डाळ तांदूळाची विद्या आहे, ही जर तू विद्या ग्रहण केली तर तुला तुझं पोट भरता येईल. लगेच त्यांनी उत्तर दिलं, मला ही डाळ तांदूळाची विद्या नको. आध्यात्मिक दृष्टीने हे शिक्षण म्हणजे अविद्या आहे आणि ज्याच्यात स्वतःला जाणता येईल, ज्याच्यात स्वतःची ओळख मला कळून येईल, अशी विद्या मला हवी आहे. उपनिषदात ते सांगतात, हे वाक्य आहे की ज्या एकाला जाणल्यामुळे सारं काही जाणलं जातं त्याला ज्ञान म्हणतात आणि हे ज्ञान मला अवगत करून घ्यायचंय. किती सुंदर वाक्य आहे, आपण अंडरलाईन करा या वाक्याला, की ज्या एकाला जाणल्यामुळे सारं काही जाणलं जातं ते म्हणजे ज्ञान. एका वाक्यात किती सुंदर. समर्थ म्हणतात आपले की एक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासे आपण, या नाव ज्ञान. समर्थाने तरी किती सुंदर ओळीत लिहिलंय की ऐकत ज्ञानाचे लक्षण. ज्ञानाचे लक्षण काय आहे? ज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे आपल्या आत्म्याच्या बद्दल असलेलं ज्ञान. आणि पहावे आपणासे आपण, इंट्रोस्पेक्शन करणं म्हणजे काय? तर आत्मज्ञान. आपण इंट्रोस्पेक्शन हा शब्द ऐकतो मॅनेजमेंट मध्ये, या शब्दाला खूप महत्वाचं आहे, पण समर्थ किती सुंदर मॅनेजमेंटचा सिद्धांत सांगतात आहे. मला खूप इच्छा आहे की समर्थांचं व्यवस्थापन, समर्थांचं मॅनेजमेंट हे युवा पिढींपर्यंत पोहोचवावं आणि हे काम आपणच करणार आहात. आपण मला सांगा की ही आमची मुलं आहेत, या मुलांच्या पर्यंत तू हे ज्ञान पोहोचव. तर आपण दिवस ठरवून घेऊ आणि ते ज्ञान त्या मुलांपर्यंत पोहोचू. बघा त्यांचं किती सगळे प्रश्न कसे पटापट
मिटतील आहे. मग ती मुलं हवी आहेत फक्त. एक आपण वयोमर्यादा ठरवू. हे एक इंटेन्शन मला कालच मिळालं आणि मी म्हटलं जरूर आज आपण आपल्याशी शेअर करूया. मास्टर्स, आपल्याला इथे नामजपाकडून पुढच्या स्थितीमध्ये महाराज नेतात आहेत आणि महाराजांनी कसं हळूवारपणे आपल्याला सांगितलंय, म्हणूनच ही रामकृष्णांची गोष्ट मी आपल्यापर्यंत पोचवली की रामकृष्ण आत्मज्ञानाकडे कसे वळले. आता ते गदाधरच आहेत, ते विष्णूचंच रूप आहे. इकडे बघूया आता काय होतं ते. तर सोलापूरला आता आपण आपल्या महाराजांच्या पुढच्या अध्यायाकडे येऊ की सोलापूरला जे जनार्दन बुवा आहे त्यांना महाराज घेऊन गेले कुरवर. त्याचं नाव आहे कुरवपूरला. तर कुरवपूरला जेव्हा घेऊन गेले तेव्हा रात्री आराम केला आणि पहाटे दोघंही उठले. उठल्यावर महाराज त्यांना एका ठिकाणी अशा घेऊन गेले की ज्याचं त्या गुहेचं दार बंद होतं. महाराजांनी लाथ मारली, ते गुहेचं दार उघडलं गेलं. तिथे एक देव्हारा होता. त्या देव्हाऱ्यावर महाराजांनी जनार्दन बुवा भस्मे यांना बसवलं आणि तिथे बसवल्यावर एक गालात मारले. गालात मारल्याबरोबर ते जनार्दन बुवा समाधी अवस्थेत गेले आणि मग 7-8 तास म्हणे ते त्या समाधी अवस्थेत होते आणि नंतर पुन्हा त्यांना मारलं, समाधी अवस्थेच्या बाहेर काढलं. जे नामाकडून महाराज कसे आता समाधीकडे म्हणजे आता वळलेत ते बघा, ध्यानाकडे कसे वळले, त्यांना कसं ध्यानात त्यांनी नेलं आणि आत्मज्ञान करून दिलं. म्हणजे समर्थांनी जे आत्मज्ञान करून दिलं ते जनार्दन बुवाला महाराजांनी करून दिलंय. आणि महाराज म्हणाले, मी त्या बालगंधर्वाला मुक्त करायला आलोय, पहिले मुक्तता ही तुझी केली आहे जन्या. इथे पंढरपूरकर, मनोहर पंत आणि ओमकार भस्मे यांच्या 3 नावांचा उल्लेख केलाय की या तिघांना महाराजांची इतकी कृपा होती की कालच्या आपण मालिकेत बघितलं असेल की भस्मे म्हणजे शंकर महाराज, बरोबर ना. त्या सीनच्या द्वारे तो जो सीन होता की त्यांचा हात असा थोडा वाकडा होऊन गेला होता, त्यांनी पाय ची जी स्थिती होती ती महाराजांसारखी केली, ती डोळ्यांची बघा त्यांनी डोळे महाराजांसारखे केले होते आणि नंतर ते असं त्यांनी लाईट दाखवला की महाराजांचे जे आत्मज्योत आहे ती भस्मेंच्या आत्मज्योतीत मिसळून गेली होती. म्हणजे ही गोष्ट तर खरं आत्मज्योतीची आपण केवळ ध्यानातून बघितली होती की आपली आत्मज्योत परमेश्वराच्या आत्मज्योतीशी किंवा आपल्या गुरुच्या आत्मज्योतीशी एकरूप होते. ते कसं लाईटच्या द्वारे त्यांनी तुम्हाला दाखवलं आणि हीच गोष्ट आपल्या सगळ्यांच्या बाबतीत होणार आहे की आपली आत्मज्योत गुरूंच्या आत्मज्योतीशी एकरूप होणार आहे. कधी कधी तर ठरवलेलंही नसतं, असंही महाराज मुखातून वदवून घेतात. महाराज, मला काहीही, अगदी लहानशी मुलगी आहे मी, पण बोलवता करवता धनी हे शंकर महाराज आहेत. भस्मी यांचं कापडाचं दुकान होतं आणि 2000ची हुंडी त्यांना जमवायची होती. 2000ची हुंडी मिळणं खूप कठीण होतं, पैसा जमत नव्हता. महाराजांचं ध्यान केलं आणि त्या क्षणी 2000चा प्रश्न सुटला. आता 2000 तर मिळाले आहे, 2000 मिळाले, पण आता हा उरूस आहे, या उरुसामधून मला वाट काढून सोलापूरला परतायचंय. गावी गेलेले होते ते. तर या उरुसातून कसं चालू. 2000 तेव्हा किती मोठी रक्कम होती, त्या काळी लाखात तिची गणना होईल. तर त्यांनी अशी हृदयाशी ती रक्कम लावली होती. ते चालत होते, गर्दीतून वाट काढत होते. त्यांच्या मनात लाख संशय की चोर तर येणार नाही, मला त्रास तर देणार नाही, माझ्या ह्याच्यातली हुंडी तर पळवणार नाही. आणि महाराजांनी क्षणात हे जाणलं की हा घाबरलेला आहे आणि महाराज त्या क्षणी त्यांना एक व्यक्ती भेटते. त्या व्यक्तीने धोतर घातला असतो, सदरा घातला असतो, त्याच्या हातात एक काडी असते आणि टोपी असते डोक्यावर. ही व्यक्ती जेव्हा भस्मेंना भेटते तेव्हा ते भस्मे थोडेसे अगदी संशयाने त्यांच्याकडे बघतात. ही व्यक्ती त्यांना म्हणते की मी खास तुम्हाला भेटायला आलोय आणि हे घ्या, माझ्या जवळचं हे विड्याचं पान घ्या, ही सुपारी घ्या, हे त्यांना त्यांच्या हातात देतात. भस्मे पुन्हा संशयाच्या नजरेनं त्यांच्याकडे बघतात आणि राजकारणावर गप्पा मारायला सुरुवात करतात.
ते म्हणतात की अरे मी तुमच्या सोबत चालतो ना. बरेच अंतर ते त्यांच्या सोबत येतात. भस्मे संशयानेच त्यांच्याकडे बघत असतात. हा कोण आहे, माझ्यासोबत का येतोय, हा चोर तर नाही ना, अशा अंदाजानं त्यांच्या मनात अनेक गोष्टी, नानाविध गोष्टी चालू असतात. आणि मग मास्टर्स होतं काय, ते शेवटी त्यांना हे करतात की जा बा, तुम्ही तुमच्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जातो. आणि नंतर अनिच्छेने ते बिचारे त्यांना टाटा बाय बाय करतात, त्यांचा निरोप घेतात. इकडे महाराजांना जेव्हा भेटतात तेव्हा महाराज थोडेसे नाराज होऊन भस्मेंशी बोलतात की का रे बाबा, त्यांच्याशी गप्पा मारल्या त्या बुवांशी, त्यांनी तुम्हाला पान सुपारी दिली. अरे, राजकारणावर बोलला त्याच्याशी आणि संशय घेतलास. साक्षात पांडुरंगाला मी तुला पाठवलं होतं रे तुझ्या सोबत, आणि त्या पांडुरंगाला तू ओळखलं नाही, विसर पडला तुला त्याचा. तो तुला संदेशी देत होता बोलता बोलता. तुला नाही रे अवगत झालं हा पांडुरंग आहे म्हणून. म्हणजे आपले महाराज कित्येकदा तरी, आपले जे कोणी गुरु आहेत, ते खूपदा असे प्रसंग येतात की कोणीतरी कोणाच्या तरी रूपानं आपल्याला मदत करतात. मग ती मदत पैशाची असते, नोकरीची असते, कुठली आणखीन अडीअडचणीची असते. डॉक्टरच्या तिथे जावं, पटकन मदत मिळून जाते. म्हणजे कुणाच्या ना कुणाच्या रूपानं आपल्याला आपले गुरु मदत करत असतात. आपल्याला असं वाटतं की हा व्यक्ती ना, आपण त्याला ओळखतही नसतो त्या व्यक्तीला, पण आपले गुरु त्या व्यक्तीला बरोबर त्या क्षणाला आपल्याकडे पाठवतात, आपल्याला ती मदत मिळते. बरोबर. अंगठी दाखवा. सगळ्यांचे अंगठे आहेत. धन्यवाद. इकडे रामभाऊ कोराड एकदा महाराजांना म्हणतात की अरे महाराजा, बादली भर दारू प्यायली आहे तुम्ही आज. किती दारू ढोसता, किती दारू पिता. आणि महाराज म्हणाले, वास घे माझ्या तोंडाचा, वास घे. त्यांनी वास घेतला तर तो गुलाबाच्या असंख्य फुलांचा असा सुगंध होता. आणि महाराज एका वेळेला ज्या 50 सिगारेटच बंडल त्यांच्या जवळ असायचं, तर त्याची जी राख असायची, लोक जेव्हा स्वतःला म्हणजे कोणी जर ताप आला, कोणाला काही बाधा झाली, कोणाचं काम अडलंय, तर त्या वेळेला जे तुम्ही सेवन केली तर तुमचे काम, अडलेली कामं होत असत, असा अनेकांना प्रत्यय त्यावेळेला आलाय. आता महाराज सोलापूरहून आलेत तुळजापूरला. तुळजापूरच्या मंदिरात प्रचंड गर्दी आहे. धक्काबुक्की होते देवीच्या दर्शनाला. महाराज येऊन सज्जात उभे राहिले आणि महाराजांनी भस्मेला सांगितलं, मुझे घोडा होना, मुझे घोडा होना. त्याच क्षणी भस्मे वाकले. महाराज त्यांच्या पाठीवर बसले आणि घोडा कसा सुसाट धावतो तसे सुसाट त्या मंदिरातून अशी वाट काढून धावायला लागले. दरवाजा खोलो म्हटलं की पटकन ते दरवाजा उघडल्या जायचा आणि त्याच्यात वर्णन केलं की भारती बुवाच्या मठापासून देवीच्या जो पलंगापर्यंतचा जो गाभाऱ्यापर्यंतचा भाग आहे, इथपर्यंत प्रत्येक ठिकाणून घोड्याप्रमाणे भस्मे आणि त्याच्यावर बसलेले महाराज, आपण डोळ्यासमोर चित्र आणा की ते कसे हिंडत असतील, कसे फिरत असतील. इथे फुलारी नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनाही इच्छा झाली की आपल्याही पाठीवर महाराज बसावे आणि म्हणून त्यांनी इच्छा केली. महाराज त्यांच्या पाठीवर बसले. पण कुठला आवाज येतोय मला. मी कधी कधी युट्यूब लावतही नाही आणि आवाज सुरू होऊन जातो. तर महाराज त्यांच्या पाठीवर बसले आणि त्यांना जाणवलं की सॉरी फॉर त्यांना पेलवताच आलं नाही. अगदी जड झाले महाराज. म्हणजे तुमचा जर भाव महाराजांपर्यंत असेल तर तुम्हाला महाराजांना समजावून घेता येतं. आणि जर आपली श्रद्धाच नाही किंवा ती श्रद्धा जर डळमळीत असेल तर महाराज आपल्याला समजावून घेता येत नाही. या गोष्टी महाराज बिटवीन द लाईन्स बोलतात आहेत. एकदा मोठ्याने महाराज म्हणाले, हिंदुस्थान हिंदूंना, पाकिस्तान यवनांना.
आणि ही गोष्ट 1 वर्षांनी ही गोष्ट घडली. म्हणजे बघा, महाराजांना आधीच वेध लागायचे की काय होणार आहे. अशा ही गोष्टीचा उल्लेख केलाय की जनार्दन भस्मे, महापौर राजाराम बुरगल आणि देवस्थळे यांचा उल्लेख असा आहे की मी आपल्याला पहिल्याही पॅरामध्ये सांगितलं की महाराजांचं आणि त्यांचं एकरूपता झाली होती. तर इतकी एकरूपता होती की अनेक भक्तांना वेळोवेळी जर काही अडलं नडलंय, महाराज जर नाहीये, तर त्यांच्या मुखातून त्यांना ते उत्तर मिळत असे. देवस्थळे यांचं शरीर अगदी लाकडासारखं झालं होतं आणि हा अनुभव त्यांनी घेतला की शंकर महाराजांसारखे ते दिसायला लागले. बुरगुलशी ते तेलुगूमध्ये बोलायला लागले. म्हणजेच शंकर महाराजांची आत्मज्योत त्यांच्या ठिकाणी प्रगट झाली होती. ते काही वेळासाठी झालं. अगदी इतकं ते तेलुगूमध्ये बोलत होते की यांना खूप आश्चर्य वाटलं, यांनी तेलुगू कधी शिकले हे. आणि काही क्षणानंतर ते जेव्हा काही तासानंतर ते जेव्हा शांत झाले, तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्हाला तेलुगू येतं? ते म्हणाले अजिबात नाही, मला कुठे तेलुगू येतं. असे अनुभव या तिघांनीही घेतले. कालच्या मालिकेमध्ये पण आपण अनुभव घेतला की ते ज्ञानेश्वरी मधून बोलत होते. त्या ज्ञानेश्वरींचा कितवा अध्याय, काय अध्याय, आणि मग ते सांगत होते, त्याचा अर्थ सांगत होते. म्हणजे असे अनुभव जेव्हा जेव्हा तादात्म्य पावल्या जातं तेव्हा तेव्हा असे अनुभव येतात. भोर या कारखान्याची जागा घ्यायची होती, भोर या ठिकाणी. आणि बुरगुल हे 2 मंत्र्यांबरोबर उल्लेख केलाय की खासदार गंगाधर कुचन आणि रामकृष्ण बेत या मंत्र्यांबरोबर गाडीतून त्या भागातून जात होते पद्मावती जवळ. आणि ते म्हणतच होते की पद्मावतीला महाराजांची समाधी आहे, आपण जायचं का जरा दर्शन घेऊन. या दोघांनी विरोध केला की नाही नाही, आपण येताना बघू, आता जाताना आपल्याजवळ वेळ नाही. महाराजांची इच्छा असेल तर ती गाडी बरोबर बंद पडते. ती गाडी बरोबर बंद पडली. काय झालं ड्रायव्हरलाही समजेना. आणि मग ड्रायव्हर म्हणाला माझ्याकडून होत नाही, मी मेकॅनिकला बोलावून आणतो. आता हे तिघ तिथे बाहेर आले. बुरगुल यांची इच्छा होतीच महाराजांचं दर्शन घ्यायची. ते म्हणाले चला इथे आश्रम आहे, आपण जाऊ. आणि बुरगुल जेव्हा आश्रमात आले, त्यांना खूप डोळ्यात पाणी आलं. देवा, मी किती दिवसांनी तुला भेटतोय रे. बुरगुलना दिसलं की तोंडातून सिगारेटचा धुवा, नाकातून सिगारेटचा धुवा. आणि हेच दृश्य त्या दोघही जे मंत्री संत्री त्यांच्यासोबत होते त्यांनाही दिसलं की महाराजांच्या नाकातून तोंडातून सिगारेटचा धुवा बाहेर पडतोय. मेकॅनिक आता आला होता, दर्शन झालं होतं. हे तिघही मंदिराच्या बाहेर पडले. आणि मोठ्या निरेच्छेनं मेकॅनिक म्हणाला की मला तर काही ड्रायव्हर म्हणाला मला तर काही मेकॅनिक भेटला नाही, काय करावं. आणि बघतो काहीतरी खटपट करून, म्हणून त्यांना गिअर टाकला, चाबी फिरवली, चाबी फिरवताच गाडी सुरू झाली. मास्टर्स, कालची तर माझी अशी स्थिती होती की मला बोलताही येत नव्हतं. इतका थकवा आला होता की असं वाटलं देवा मी आज काय बोलू, मला तर बोलता येत नाही. हे सगळं अगदी लिटरली चक्कर येत होते, कारण काम आणि काम, झोप नाही. 2-3 तासाची कशी तरी 2च तासाची झोप. कामाचा थोडा हे होतो की आपल्याला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आपण कुठेच त्याला स्वतःला हे करत नाही की नाही हे प्रत्येक काम मला केलंच पाहिजे. जेव्हा असं आपण करतो, आपल्या शरीराला जर आपण आराम दिला नाही तर त्यावेळेला शरीर म्हणतंय की मला तर आराम हवाय आणि आपण त्याचं ऐकलं नाही मास्टर्स, तर आपण पूर्णपणे गळून जातो. कालची माझी स्थिती अशीच होती. आणि आज सकाळी असं वाटलं की मी माझ्या नवऱ्याचा डबाही करू शकत नाही. पण लगेच स्नान केल्यानंतर बघा प्रत्येकालाच असं जाणवतं की खूप ऊर्जा आली आहे. प्रार्थना केली की माझ्याकडून या सगळ्या सेवा करून घे. महाराजांना जशी प्रार्थना केली तसा इतका मला असं जाणवलं की नाही मी सगळं काही करू शकते. आणि आज असं वाटलं होतं खरं तर ताईला सांगावं क्लास घ्यायला, महाराज मी बोलू शकेल की नाही. पण जे काही बोलवून घेतलं ते महाराजांनी बोलवून घेतलं त्यांच्या चरणी.
अर्पण करते. आणि आपण आज त्यांची गाडी सुरू झाली आहे बुलबुलांची. आपली गाडी महाराज घेऊन चालले आहेत. बसलेत की महाराज ड्रायव्हरच्या सीटवर. कृष्ण जसा बसतो ना तसा. चला मग, कारण रामकृष्ण परमहंसांची उद्याची एक गोष्ट आपण ऐकणारच आहोत, विवेकानंदांची. दोघांची ऐकूया. आणि आता महाराज बसलेत गाडीत, गाडी सुरू झाली आहे, आपणही जाऊया ज्ञानाच्या गाडीत बसून. मास्टर्स विनंती करते, काल उद्या गुरु शिष्यांची नक्की गोष्ट ऐकूया, काहीतरी वेगळं मिळणार आहे. महाराजच बोलवून घेतात आहे, मला तर खरंच एवढं काहीच ज्ञान नाही. विनंती करते आपल्याला, आपले सुंदर डोळे ते आधी चष्मे बाजूला काढून ठेवावे. आणि ज्यांना कमरेचे त्रास वगैरे आहेत त्यांना विनंती करते की आपले जुने व्हिडिओ जरूर ऐका. त्याच्यातून तुम्हाला बघा, हातही नाही लावला तर म्युझिक सुरू होऊन जातं. आज ऐकूया काहीतरी नवीन. डोळे हळुवारपणे मिटून घ्या. शांत व्हा मास्टर्स. एक दीर्घ श्वास आत, पावलापासून मूलाधार चक्रापर्यंतचा भाग शांत झालाय. जे काही दुःख आहे, आपल्या शरीरातील वेदना आहे, श्वास बाहेर निघून गेलीये. दुसरा श्वास स्वादिष्ठान चक्र म्हणजेच मूलाधाराच्या 4 बोट वर, मणिपूर आणि हृदय शांत. तिसरा श्वास घ्या मास्टर्स. आपली पूर्ण पाठ, स्पायनल कॉर्ड, दोन्ही खांदे, हात, मान, डोकं शांत झालंय. जे आपलं अडलेलं काम आहे ते पूर्ण झालंय. श्वास बाहेर सोडून द्या. पितामह ब्रह्मश्री पत्री सर, बाबा, शंकर महाराज, समर्थ रामदास स्वामी, सूर्यनारायण भगवान, महादेव महादेवी आपल्याला आवाहन करते. संपूर्ण हिलिंग आपल्याला सुरू झालंय मास्टर्स. आपल्या शरीरात जिथे कुठे आपल्याला दुखतंय, मग पाय बघा, पायापासून सूर्याची किरणं आणि ही एनर्जी पोचते.
पावलं, गुडघे, बघा मास्टर्स, अगदी गोल हा प्रकाश फिरतोय. आपल्या मूलाधार चक्रात बघा, स्वादिष्ठान, मणिपूर, हृदय चक्र, संपूर्ण स्पायनल कॉर्ड, दोन्ही खांदे, हात, बोटांपर्यंत, मान, वरचं सबंध डोकं आणि केस, आपल्या संपूर्ण ऑरामध्ये हा प्रकाश आहे मास्टर्स. जिथे जिथे ज्यांना ज्यांना दुःख आहे तिथे तिथे हिलिंग होत आहे. तुम्हाला जर मूड स्विंग्स असतील, मूड्स बदलत असतील, तर तुमची जीभ वरच्या टाळूला लावा. ओ पूर्ण शांतता. या क्षणी ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी आपण एकरूप झालेला आहात. अजून सहज व्हा मास्टर्स. और शांत और सहज.
इतकी प्रचंड ऊर्जा, अगदी धबधब्यासारखी ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून शरीरात प्रवेश करते. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवामध्ये, हार्ट, लिव्हर, किडनी, जिथे कुठे त्रास असेल त्या प्रत्येक ठिकाणी ही ऊर्जा जाते. मास्टर्स, फुफ्फुस, रक्तवाहिन्या, छोटं आतडं, मोठं आतडं, पोटाच्या तिथे बघा, गर्भाशयापर्यंत अगदी मुलाधार चक्र, पाय, गुडघे, गुडघ्यांच्या नसा, सगळे बोन्स, प्रत्येकात ही ऊर्जा जाते. मास्टर्स, पावलापर्यंत प्रचंड ऊर्जा. अजून शांत, पूर्ण समाधी अवस्था. सहस्याण पलक होई ना एक ना चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टूटे पानी हुक्म रजाई चलना नानक लिखिया एक ओंकार सतनाम करता पुरख निरपौ निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच सोचे सोच न होवे जे सोचे लखवार चुपे चुप न होवे जे लाए रहा लिवतार भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पार सहस्याण पलक होई ना एक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टूटे पाल हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल एक ओंकार सतनाम करता पुरख निरपौ निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच सोचे सोच न होवे जे सोचे लखवार चुपे चुप न होवे जे लाए रहा लिवतार भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पार सहस्याण पलक होई ना एक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टूटे पाल हुक्म रजाई चलना नानक लिखिया
अजूनी सैभम गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सोचे सोच न होवे जे सोची लखवार चुपे चुप न होवे जे लाए हाल बतार। भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पार। सहज सियाण पलक होई ना इक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टुटे पाल। हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाम। एक ओंकार सतनाम करता पुरख निरभव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सोचे सोच न होवे जे सोची लखवार। चुपे चुप न होवे जे लाए हाल बतार। भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पार। सहज सियाण पलक होई ना इक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टुटे पाल। हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाम। एक ओंकार सतनाम करता पुरख निरभव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सोचे सोच न होवे जे सोची लखवार। चुपे चुप न होवे जे लाए हाल बतार। भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पार। सहज सियाण पलक होई ना इक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टुटे पाल। हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाम। एक ओंकार सतनाम करता पुरख निरभव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सोचे सोच न होवे जे सोची लखवार। चुपे चुप न होवे जे लाए हाल बतार। भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पार। सहज सियाण पलक होई ना इक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टुटे पाल। हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाम।
अजूनी सैभम गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सोचे सोच न होवे जे सोचे रखवारे चुपे चुप न होवे जे लाए हाल बतारे भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पार सहस सियाण पलक होई ना इक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टुटे पाल हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निरभव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सोचे सोच न होवे जे सोचे रखवारे चुपे चुप न होवे जे लाए हाल बतारे भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पार सहस सियाण पलक होई ना इक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टुटे पाल हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निरभव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सोचे सोच न होवे जे सोचे रखवारे चुपे चुप न होवे जे लाए हाल बतारे भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पार सहस सियाण पलक होई ना इक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टुटे पाल हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निरभव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सोचे सोच न होवे जे सोचे रखवारे चुपे चुप न होवे जे लाए हाल बतारे भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पार सहस सियाण पलक होई ना इक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टुटे पाल हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल।
जोनी से हम गुर प्रसाद जप आन सच जुगान सच है भी सच नानक होसी भी सच सोचे सोच न होवे जे सोची अंधकार चुपे चुप न होवे जे लाए रहन अवतार भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पार सहस सियाण पलक ता इक न चले नाम इव सचियारा होए इव कूड़े टूटे पाल मास्टर्स, आपण ज्यांना आवाहन केलं होतं ते पितामह ब्रह्मश्री पत्री सर, बाबा शंकर महाराज, समर्थ रामदास स्वामी, गुरु नानक जी, सूर्यनारायण भगवान, महादेव आणि महादेवी, आपल्या सगळ्यांना दंडवत प्रणाम. या ग्रुपच्या वतीने आम्ही आपली रजा मागतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मास्टर्स, चैतन्य तिकडे या. हळुवारपणे, अत्यंत सावकाशपणे आपले पावलं थोडेसे हलवा. डोळ्यांवर हात ठेवा. 5, 4, 3, 2, 1, 0. डोळे हळुवार उघडा. मास्टर्स, या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, कारागीर, कामगार, सैनिक आनंदात आहेत, सुखात आहेत, सुरक्षित आहेत. गायी, वासरं, इथल्या स्त्रिया, इथल्या मुली सुरक्षित आहेत. आम्ही, आमचे परिवार सगळे सुरक्षित आहेत. कल्याण मस्तु, कल्याण मस्तु, कल्याण मस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. आम्ही बोलू शकत नाही आता. गणित आहे, तुम्हीच बघा. आत्मवंदन ताई, नेहमीप्रमाणे खूप छान. ध्यान व ज्ञान दोन्ही अतिशय ऊर्जा जाणवत होती. निशब्द आहोत, निशब्द. प्रणाम ताई, कोटी प्रणाम ताई. रजा मागते. धन्यवाद. जय श्री राम.